नमस्कार मंडळी, उन्हाळा आहे आणि चटपटीत काहीतरी व्हायलाच पाहिजे. 3 ते 4 टोमॅटो व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कट करून एका कुकरमध्ये घालून घेतली आणि एक शिट्टी करून घ्यायची. त्यानंतर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी चिंच घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं तर थोडंसं गूळसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. लसणाच्या पाकळ्या काही घालायच्या आहेत, हळद थोडी घालायची, काश्मीरी पावडर 2 चमचे घातलेले आहे. थोडंसं खोबरं घालायचं आहे, सुकं खिसून घेतलेलं आहे आणि जे टोमॅटोचं पाणी आहे ना शिजवून घेतलेलं ते यामध्ये घालून छान असं बारीक वाटून घेतलं. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा, सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या, हिंग टाकायचा आणि जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे टोमॅटोचं ते यामध्ये ओतून घ्या. या ठिकाणी गरजेपुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं, गूळ किंवा साखर थोडेसे टाकून घ्यायचे आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे. यावरती थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर टोमॅटोचं सार अगदी चटपटीत असं तयार झालेलं आहे. भातावरती अप्रतिम चव लागते. ह्याची नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.